रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय 3 ओवी क्रमांक आहे 53 पासून. भगवंत म्हणतात, जोपर्यंत आपण मायेच्या अधीन आहोत तोपर्यंत मायेच्या सत्वादी गुणांच्या अधीन सर्व व्यापार असतात. म्हणून कर्म स्वीकारणे, अगर टाकणे व तसे बोलणे अज्ञानीपणाचे लक्षण आहे. असे पहा की विहित कर्माचा आरंभ कर्त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. म्हणून द्वेषाने किंवा त्रासाने जरी त्याग केला तरी स्वाभाविक कर्म उत्पन्न करण्याचे इंद्रियांचे धर्म नष्ट होतील का? सांग पाहू. विहित कर्मत्याग केला म्हणून कानांचे ऐकणे बंद झाले का? किंवा डोळ्यांची दृष्टी गेली का? नाकाची भोके बुजून गेली? किंवा प्राणवायूंची गती बंद झाली का? मन कल्पना रहित झाले? अथवा भूक तहानेची इच्छा नाहीशी झाली का? स्वप्न जागृती अवस्था बंद झाल्या? पाय चालणे विसरले का? इतकेच नव्हे तर जन्म मरण चुकले आहे का? मग इंद्रियांचे व्यापार जर बंद होतच नाही तर मग सोडले तरी काय? म्हणून देह अभिमान्यांकडून कर्मत्याग कधीही होत नाही. कर्म हे पराधीनपणाने प्रकृतीच्या गुणांमुळे होत असते. म्हणून मी कर्म करन किंवा सोडीन असे समजणे व्यर्थ आहे. पहा की रथात बसल्यावर मग जरी स्तब्ध बसून राहिले तरी रथाच्या अधीन असल्यामुळे रथांचे फिरणे म्हणजे रथात बसण्याचे फिरणे असे होते. किंवा झाडाचे वाळलेले पान निचेष्ट असताना ज्याप्रमाणे वायूच्या वेगाने उडून आकाशात भ्रमण करते, त्याप्रमाणे मायेच्या आश्रयाने कर्मेंद्रियांच्या विकाराने नैष्कर्म्य स्थितीला पोहोचलेला पुरुषही नेहमी शारीरिक कर्म करतो. म्हणून जोपर्यंत मायेचा संबंध आहे तोपर्यंत कर्मत्याग हा घडत नाही. असे असून सुद्धा कर्माचा त्याग करू म्हणतात त्यांचा तो पोकळ आग्रह मात्र उरतो. विहित कर्माचा त्याग करून कर्मेंद्रियांचा निग्रह करून एवढ्याने जे पुरुष कर्मातीत होऊ इच्छितात त्यांना कर्मत्याग घडत नाही. कारण त्यांच्या मनामध्ये कर्तव्य शिल्लक राहते. कर्मातीत झाल्याचे ते वरवर दाखवतात ते निव्वळ दरिद्र आहे. पार्था, असे हे प्राणी नेहमी विषयासक्त असतात असे निसंशय जाण. आता अर्जुना, प्रसंगानुसार तुला खऱ्या निरिष्ठ मनुष्याची लक्षणे सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक.